उपासते. हो बरोबर आहे, केवळ आणि केवळ माझा हो देवा, मी तुझा तू माझा, तुझ्या वांचून माझा कोणीच नाही, तुम्हीच माझे रक्षण करा. हा विचार ज्या वेळेला माणूस करतो ना, त्यावेळेला काय म्हणतात, योगक्षेम वहाम्य. अरे तुझ्या खाण्यापिण्याचा राहण्याचा सगळा विचार मी करेल, चिंता करू नकोस. तुला कसलीच चिंता करायची नाही आहे, फक्त माझा हो. स्वामी श्री चक्रधर स्वामींची आपण पूजा करतो, बरोबर आहे. तुम्ही बोलत चला, आपण पूजा करतो. मग हे श्री चक्रधर स्वामी कोण, ज्यांची आपण पूजा करतो? पहा, पतंग उडवतो, लक्षात घ्या, पतंग उडवतोय आपण, पण पतंग उडवायच्या वेळेला धाग्याची त्याला आधार असतो. हा महानुभाव धर्म आहे. आपल्याला जर आधारच माहिती नसेल, पायवाट जर माहिती नसेल, तर मग आपण धर्म टिकवू शकतो का? नाही. तर श्री चक्रधर स्वामी कोण आहे हे प्रथमतः माहिती पाहिजे, सुरुवात इथून पाहिजे. आपला धर्म आहे, आपण त्या धर्माचे पालन करतो. हो, माझ्या आई वडिलांनी चालवला, त्याच्यानंतर मग आम्ही चालवला, त्याच्यानंतर आमचे मुलं चालवतील, बरोबर आहे. परंपरेने तुमच्याकडे धर्म आलेला आहे, मान्य आहे. परंतु ज्यांची आपण पूजा करतो आहे, आई वडिलांनी सांगितलं हे विशेष आहे, याची पूजन करा, बरोबर आहे. आई वडिलांनी सांगितलं हे विशेष आहे, याची पूजन करायचं, हे देव आहे, बरोबर आहे. पण हे देव आले कुठून, कोणी आणले? तर माझ्या आई वडिलांनी आणले. त्यांना कोणी दिले? त्यांच्या गुरुने दिले. त्या गुरुला कोणी दिले असेल माहिती नाही. असं नाही, माहिती पाहिजे. महानुभाव पंथ हा प्रचिती पंथ आहे. म्हणजे का बरं, लक्षात घ्या, तुम्हाला त्याची पूर्ण जाणीव असलीच पाहिजे. का बरं प्रचिती पंथ म्हणतात माहिती आहे का? एखादा दगड उचलला, लक्षात घ्या, इकडे पहा बायो, बडबड नको करा. एखादा दगड उचलला दगड आणि तो डोक्याला लावतो का आपण? तो दगड उचलून डोक्याला लावतो का? ज्याला श्री चक्रधर स्वामी महाराजांचा स्पर्श झालेला आहे, जिथे स्वामी बसलेले आहेत, काहीतरी मनोधर्म आहे, त्याच दगडाची आपण पूजा करतो. अशा अन्य दगडाची आपण पूजा करत नाही. म्हणून आपण काय म्हणतो, ते अन्य धर्माचे आहेत. काय म्हणतो आपण? ते अन्य आहेत. अन्य म्हणजे ते अन्य धर्माचे आहेत. ते कोणत्याही दगडाची पूजा करू शकतात. लक्षात घ्या, आपण महानुभाव, आपण कोणत्याही दगडाची पूजा करत नाही. त्याकरिता विशेष म्हणतात त्याला. त्या दगडा, जो दगड असतो ना, ज्याला स्वामी श्री चक्रधरांचा स्पर्श झालेला आहे, त्याला विशेष म्हणतो आपण, आणि त्या विशेषाची पूजा करतो. आता भरपूर लोक काय करतात, तुम्ही काळे देवाचे काळेदेवाले. अरे हो, का बरं काळेदेवाले म्हणतात? कारण त्याच्या मागचं कारण समजून घेत जा तुम्ही लोक. कारण आपला विशेष आणतो, जसं आपण विशेष आणला मनसरचा, शिळाईचा विशेष आणला, त्याला आपण दया दुधाने स्नान घातलं, त्याला तेल लावलं. आपण असं नेहमी 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 त्याला तेल लावून ते काळे पडतात, म्हणून काळे देवाचे म्हणतात. त्याच्या मागे काहीच कारण नाही बरं. नाही तर काळे देवाचे, कायचा काळा देव ना कायचा पांढरा देव, काही काळा नाही, पांढरा नाही, काही नाहीये. त्या विशेषाला नेहमी नेहमी तेल लावून ते काळे पडतात, म्हणून ते काळे विशेष असतात, म्हणून काळ्या देवाचे लोक म्हणतात. तसलं काहीही कारण त्यामागे नसतात. समजलं का तुम्हाला? आता मग मी तुम्हाला सर्वांना सांगत होतो, लक्षात घ्या, मी तुम्हा लोकांना सगळ्यांना सांगत होतो की इथे विडे वाहत आहे, सर्वांनी हात लावा. सर्वांना म्हणत होतो, अरे हात लावा, हो हात लावा, विडे वाहन सुरू आहे, हात लावा. का बरं विड्याला हात लावायचा आहे? मी हात लावला माझ्या हाताला, विजूभाऊनं हात लावला, विजूभाऊच्या हाताला बाबाजीनं हात लावला, त्याच्यानंतर त्यांनी हात लावला, अशी 100 लोकांनी हात लावले. त्याच्या मागे कारण काय असेल? तुम्ही विडे वाहता. आता महास्थानावर मनसरला आले, स्थानावर विडा वाहता, एकाच्या हातात विडा राहतो, 25 जण हात लावतात. का बरं लावत असेल? त्याच्या मागची कारण आहेत. बघा, विडा तुम्ही वाहून राहिलेले आहेत. माझ्या हातात विडा आहे, किंवा या भाऊंच्या हातामध्ये विडा आहे, भाऊच्या हातामध्ये विडा आहे, तुम्ही सर्वांनी हात लावला, तर आपण ही विनंती असते ईश्वराला, देवा मी तर अभागी आहे, मी तर तेवढा पुण्यवान नाही, माझ्या हाताने तर तू विडा स्वीकार करणार नाहीस, मला माहिती आहे. परंतु जे काही माझ्या सोबतचे आहे त्यांच्या तरी कोणाच्या नाही कोणाच्या निमित्ताने तू विडा स्वीकार करशील, म्हणून सर्वांचे हात लावले जातात.
माझ्याकडून नाही स्वीकारशील त्या भाऊच्या हाताने, त्या भाऊच्या हाताने, कोणाचा तर हात लागेल, कोणाच्या ते हाताने तू स्वीकार करशील रे देवा, हा त्या मागचा मुख्य हेतू असतो. म्हणून आपण महास्थानावरती विडा वाहतो तेव्हा एखाद्या बाबाचा हात लावतो, परिवाराचा आपण सर्वांचा हात लावून घेतो, त्या मागचे कारण हे असतात. असं नाही हातच का, हात लावण्या मागचा हेतू पाहिजे, काहीही करून फायदा नसतो. बघा आपण उपहार दाखवतो देवाला, आपण देवाला उपहार दाखवतो, ते ताटामध्ये आपण सर्व अन्न घेतो, देवाच्या पुढे ठेवतो, 5 घास मोडतो, बरोबर आहे, संकल्प सोडतो, बरोबर आहे. उपहार हा दाखवलाच पाहिजे, हा भावना प्रधान हे भावनेमध्ये विषय मोडतो. कशामुळे? उपहार ज्या वेळेला आपण दाखवतो त्यावेळेला ईश्वराला विनंती करतो, अरे माझ्याकडून तुझ्या काय म्हणतो आपण, तुझ्या करिता जे शिजवलं गेलं पाहिजे, लायकीचं म्हणतो आपण त्याला, हे ईश्वरा तुझ्या लायकीचं आम्ही करू शकत नाही, पण जे काही माझ्याकडून शिजू शकलं हे सगळं तुझंच आहे आणि तुला मी समर्पित करतो आहे. हा भाव त्या वेळेला तिथे समर्पित करण्याचा भाव राहतो. नाहीतर काय देव खातो का? देवा हा तुम्ही सगळेजण, आपण सगळेजण ऐकतो आतापर्यंत, देव हा भावाचा भुकेला, बरोबर आहे की नाही? तिथे भाव समर्पित करण्याचा असतो. भाव समर्पित केला जातो त्यावेळेला तिथे ईश्वर शक्ती, त्या स्थानाची शक्ती, त्या विशेष शक्ती तिथे स्वतः उपस्थित असते. ज्या वेळेला तुम्ही करतात, ही सत्यता आहे, ही गोष्ट खोटी नाही. उपहार दाखवणे हा एक भाव आहे. देव काय खाणार नाही आहे हो, तुम्ही शिजवून ठेवून दिलं, ठीक आहे. आपण बघा, आई आणि लेकरं याच्यामध्ये संबंध कोणता असतो? माता आणि लेकराचा, बरोबर आहे. माता आणि लेकराचा संबंध असतो, तसा ईश्वर हा आपला माता आहे, आपण लेकर आहोत. काऊन माता आहे? तुम्ही हातामध्ये विडा घेता, 10 रुपयाचा विडा घेता, 20 रुपयाची नोट ठेवता आणि देवाजवळ सगळ्या घरांना सांगता का नाही सांगत? देवा हे झालं, ते झालं, असं होऊ दे, तसं होऊ दे, माझ्या पोरीचं आता पोरग झालं, त्याला सुखरूप राहू दे, वगैरे वगैरे खूप काही ते रडगाणं तुम्ही देवाजवळ सांगता. ते कोणाजवळ सांगायचं असते? आई जवळच मुलगा सांगतो की नाही, म्हणजे ईश्वर कोण आहे? आपला देव आहे, बाप आहे, माय आहे. मग देव जर, ईश्वर जर माय आहे आपली, तर ते देव सांगायला आपल्याला कुठे हरकत आहे हो? हरकत आहे का? मग जर आपली आई म्हातारी झाली तर आपण ताट वाढून तिच्याजवळ नेतो की नाही? का गंजात ती शिजलाई आई, तिथे त्या गंजामध्ये सगळं ठेवलाय आणि तू खाऊन घे असं म्हणतो का? असं करायचं नसतं. अरे आपली माय आहे, आपलं बाप आहे ईश्वर, ताट वाढून घेऊन गेलंच पाहिजे. भाव आहे त्या ठिकाणी, तुमचा फक्त भाव पाहिला जातो. तिथं तुमच्या उपहाराचा, तुमच्या अन्नाचा स्वीकार होत नाही, तुमच्या भावाचा स्वीकार होतो. खरंच हा भक्त खरंच या ठिकाणी आलेला आहे, हा उपहार घेऊन आलेला आहे. याच्या मनामध्ये प्रीती आहे, भाव आहे, प्रेम आहे, ईश्वराविषयी प्रेम आहे. ही भावना त्यावेळेला त्या ईश्वराच्या मनामध्ये असते. त्यामुळे तुमच्या त्या एका एका कणाचा स्वीकार होत असतो. ईश्वर पहा, परब्रह्म परमेश्वर अवतार. मी जुन्या विषयावर येतो, तुम्हाला माहिती पाहिजे सगळ्या गोष्टी. परब्रह्म परमेश्वर अवतार श्री चक्रपाणी महाराज, श्री चक्रपाणी महाराज म्हणतोय मी. तिसरे अवतार आपण म्हणतो ना, श्री चक्रपाणी महाराज की जय. कितव्या नंबरवर म्हणतो? 3ऱ्या क्रमांकावर म्हणतो. श्री चक्रपाणी महाराज फलटणचे होते. फलटण वरून निघून ते सह्याद्री, मी जास्त लंब घेत नाही कारण की ती पूर्ण 4 तासाचे व्याख्यान आहे, तेवढं 4 तास नाही सांगणार. 4 तास ते सगळे झोपून बसल्या तसं काही करू नका. हा, तर ते फलटणचे होते. फलटण वरून श्री चक्रपाणी महाराज सह्याद्री पर्वतावर आले. सह्याद्री पर्वतावर व्याघ्र वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभूंनी त्यांना दर्शन दिलं. व्याघ्र वेशात म्हणजे वाघाच्या वेशामध्ये श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी श्री चक्रपाणी महाराजांच्या डोक्यावर असा हात ठेवला, म्हणजे चवडा म्हणतात त्याला, वाघाचा चवडा, तो असा डोक्यावर ठेवला आणि ते ज्ञानशक्तीचा प्रकाश झाला. म्हणजे दत्तात्रय प्रभू महाराजांचे गुरु श्री चक्रपाणी महाराजांचे गुरु कोण आहे? दत्तात्रय प्रभू. लक्षात ठेवून चला. माझी विनंती आहे, सगळ्याला की आपल्या धर्माविषयी
जास्त नको पण थोडी तरी पाहिजे. तर लक्षात घ्या, श्री दत्तात्रय प्रभू महाराजांनी श्री चक्रपाणी महाराजांच्या डोक्यावर हात ठेवला व्याघ्र वेशात वाघाच्या रूपात, आणि श्री दत्तात्रय प्रभू हे चक्रपाणी महाराजांचे गुरु झालेले आहेत. गुरु झालेले आहेत. त्यांच्यापासून ज्यांनी ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. तिथे ते 6 महिने राहिले चक्रपाणी महाराज. कुठे? सह्याद्री पर्वतावर, म्हणजे माहूरला. आणि तिथून सह्याद्री पर्वतावरून ते निघाले आणि द्वारावतीला गेलेले आहेत. कुठे गेले? द्वारावतीला. कोण गेले? श्री चक्रपाणी महाराज. आणि तिथे पोहोचल्याच्या नंतर ते विधी गोदरिया झाडी ती, एका हातामध्ये सूप आणि एका हातामध्ये खराटा घेऊन विधी गोदरिया झाडी ती. ते अशा विधी गोदऱ्या ज्या होत्या, म्हणजे इथे दिसते आहे फुलं वगैरे सांडलेले आहे, लगेच सूप खराटा घ्यायचा, झाडायचं घ्यायचा आणि गोमतीच्या नदीमध्ये नेऊन टाकायचं. साफ स्वच्छता ठेवणे हे श्री चक्रपाणी महाराज करायचे. करता 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 ते एका अशी त्यांचे गुंफा होती, श्री चक्रपाणी महाराजांची गुंफा. गुंफेचं नाव गुंफा का बरं म्हणतात? जुन्या काळामध्ये गुंफा म्हणायचे, आता त्याला रूम म्हणतात. आपण म्हणतो की रूम आहे, तर राहण्याची रूम ती जुन्या काळामध्ये गुंफा होती. तर अशी ती रूम होती, गुंफा होती. त्या गुंफेमध्ये श्री चक्रपाणी महाराज बसलेले आहेत. एक दिवस बसले असताना एक कामाख्या नावाची सुगरण आहे. तीच आपण आजच्या भाषेमध्ये त्याला वेश्या म्हणतो. ती एक स्त्री होती. त्या बाईचं काम कसं होतं की जे खूप ज्यांचं नाव लौकिक झालेलं आहे, ऋषी लोक वगैरे राहायचे की नाही, ज्यांचे खूप नाव लौकिक झालेलं आहे, तशा लोकांचं, म्हणजे संत लोकांचं धर्मापासून त्यांना दूर करणे, म्हणजे धर्म त्यांचा वायाला लावणे, हे काम त्या बाईचं होतं. कोणाचं? कामाख्या नावाच्या बाईचं. आता हे चक्रपाणी महाराज आपल्या त्या रूम मध्ये बसलेले आहे, म्हणजे गुंफेमध्ये बसलेले आहे. ती चक्रपाणी महाराजांचं नाव जिकडे तिकडे आहे म्हणून ती बाई स्वतः श्री चक्रपाणी महाराजांकडे आली. ती बाई श्री चक्रपाणी महाराजांकडे आली. कशाकरिता आली? त्यांचं तपभंग करण्याकरिता आलेली आहे. कोण आली? कामाख्या नावाची बाई आली. आल्याच्या नंतर श्री चक्रपाणी महाराज आपल्या त्या गुंफेमध्ये, म्हणजे त्या रूम मध्ये बसलेले आहेत अंदर, आणि ती बाई आली. त्या बाईच्या मनातील भावना श्री चक्रपाणी महाराजांनी ओळखलं. लक्षात आलं त्यांच्या की हो, ही बाई आली ना, हिच्या मनामध्ये काय आहे, भावना विचित्र दिसत आहेत. त्यांनी सांगितलं, तुम्हा श्री दत्तात्रय प्रभूची आण, तुम्हा श्री दत्तात्रय प्रभूची आण, तुम्ही तिथेच थांबा. अरे हो, ती बाई कसली जरी असली, कशा प्रकारची जरी असली, परंतु धार्मिक भावना ही प्रत्येकामध्ये असते. आणि ती दत्तात्रय प्रभूची सेवा करणारी स्त्री होती. तिला श्री दत्तात्रय प्रभूची आण शपथ म्हटल्याबरोबर ती तिथेच थांबली. पहा, हे रूम आहे समजा, या रूमचा हा दरवाजा आहे. दरवाजाच्या त्या उंबरठ्यावरती एक पाय बाहेर आणि एक पाय अंदर अशी ती बाई उभी आहे. परंतु ती हट्ट योगिनी होती. हट्ट योगिनी म्हणजे हट्ट धरणारी, मागे न सरकणारी. ती त्या दारवंठ्यावरती जशी उभी होती तशीच उभी राहिली. 7 अहोरात्र, म्हणजे अहोरात्रचा अर्थ होतो एक अहोरात्र म्हणजे 24 तास. अहोरात्र, रात्र आणि दिवस, रात्र आणि दिवस मिळून जो पूर्ण 24 तासाचा जो एक विषय होतो त्याला एक अहोरात्र म्हणतात. ते 7 अहोरात्र म्हणजे 7 दिवस रात्र, रात्रंदिवस म्हणतो आपण त्याला. 7 अहोरात्र ती बाई त्या दरवाजामध्ये त्या दारवंठ्यावर उभी राहिलेली आहे. कोण? कामाख्या. नाव लक्षात ठेव चला, ती कामाख्या उभी राहिलेली आहे. श्री चक्रपाणी महाराजांच्या लक्षात आलं की हट्ट योगिनी आहे, ही मागे सरकणारी नाही. श्री चक्रपाणी महाराजांनी स्वतःचा देह तिथे सोडलेला आहे. लक्षात घ्या, काय सोडला? देह तिथं सोडलेला आहे. आत्मा श्री चक्रस्वामीचा शरीरातून निघाला. श्री चक्रपाणी महाराजांच्या शरीरातून आत्मा निघाला, देह तिथेच आहे. सगळ्यात पहिले लक्षात घ्या, कोणताही माणूस मरण पावल्याच्या नंतर जरी असा बसलेला असेल तरी सगळ्यात पहिले माहिती होते ते माशीला. माशी असते ना, माशी बरोबर त्याच्या तोंडावर जाऊन पडते, उभी बसते अशी. आणि ती माशी अशी बसायला लागली का आपण समजतो का आता याचा श्वास बंद झालेला आहे.
ती माशी तोंडावर बसली. या बाईच्या लक्षात आलं काहीतरी गडबड आहे, काहीतरी गडबड आहे. ती बाई आतमध्ये आली, कामाख्या जवळ पाहिलं. अरे 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 अरे, माझ्याकडून खूप मोठं पाप झालं. तिच्या लक्षात आलं हट्टीये पुरुषी होते. मी जरी हट्ट योगिनी होती ना, हे पुरुष जे आहेत ते हटिये होते, माझ्याही पेक्षा हट्ट धरणारे होते, अशी ती म्हणायला लागली. आणि त्यांच्या पायावर डोकं ठेवून ती रडायला लागलेली आहे ती स्त्री. लक्षात आलं श्री चक्रपाणी महाराज कुठचे होते? फलटणचे होते. सह्याद्री पर्वतावर आले, द्वारावतीला गेले, तिथे त्यांनी देह सोडला. लक्षात एवढं लक्षात आलं? हा, धन्यवाद. तुम्ही लक्षात घेत चला, बस बरं वाटते, कारण समजलं पाहिजे धर्म काय आहे. आता हे श्री चक्रपाणी महाराजांचा जो आत्मा आहे ना, हा ते कोणत्या तरी पहा, ईश्वराचा अवतार कार्य जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत ईश्वर या धर्तीवरून जात नाही. ईश्वरी कार्य पूर्ण व्हायचं असतं, ईश्वराला ते कार्य पूर्ण करायचं असतं, तोपर्यंत ईश्वर सोडत नाही. तर त्या ईश्वराचं कार्य राहून गेलं होतं चक्रपाणी महाराजांचं. त्यांना आता देह पाहिजे होता, कोणाच्या तरी देहात त्यांना पदार्पण अवतार घ्यायचा होता. मग त्यावेळेला ते त्यांनी देह शोधला. आणि मग एक भडोच या गावाला, लक्षात घ्या काय म्हणतोय, भडोच या गावाला आपलं गुजरात या राज्यामध्ये भडोच या गावाला त्रिमल्ल राजा होता. राजाचं नाव काय आहे? त्रिमल्लदेव. राजाचं नाव आहे त्रिमल्लदेव. त्या त्रिमल्लदेव राजाचा विशालदेव नावाचा प्रधान होता. त्रिमल्लदेव राजाचा विशालदेव नावाचा प्रधान होता. त्या त्रिमल्लदेव राजाला पुत्र होता, परंतु तो पुत्र ज्वरामध्ये मरण पावला. म्हणजे काही जोर वगैरे आला असेल, काही त्रास झाला असेल, तब्येत खराब झाली, त्यात मरण पावला. आणि विशालदेव नावाचा हरिपाळदेव नावाचा पुत्र होता. विशालदेव नावाचा हरिपाळदेव नावाचा पुत्र होता. हरिपाळ देवालाच उद्या चालून राज्य मिळणार होतं, राजा होणार होता. कारण त्रिमल्लदेव राजाचा पुत्र जो होता तो मरण पावलेला होता. लक्षात घ्या. आणि ज्वरामध्ये याची तब्येत खराब झाली. कोणाची? हरिपाळ देवाची. हरिपाळ देवाची तब्येत खराब झाली, ज्वर आला आणि हा सुद्धा मरण पावला. आता तुम्ही विचार करा, एका मोठ्या राजाचा पुत्र मेला, त्यांनी त्या प्रधानाच्या पुत्राकडे व आशेने पाहिला. आशा असते ना माणसाला की ठीक आहे बा, माझा पुत्र जाऊ दे, पण तुझा पुत्र आहे त्याला तरी मी राज्य देईन. आता प्रधानाचाही पुत्र मरण पावला, उद्या होणारा राजा मरण पावला. त्या एरियाच्या, आता राजे लोक म्हटलं की तू पूर्ण एरिया त्यांचा राहायचा, तिथे कशी शोककळा पसरली असेल विचार करू शकता आपण. आणि एखाद्या मोठ्या माणसाचा पुत्र मरण पावलेला आहे, कसा प्रसंग असेल तो, सर्वीकडे रडणं पडणं, तशा प्रकारचं ते दुःख होत होतं. होते पहिलेचे, आता ते नियम काही राहिले नाही. आता शेजारी जरी कोणी मरण पावला तरी आपल्या घरी पुरणपोळ्या शिजून आलेलं राहते. आता प्रेम नाही राहिलं, फक्त आता काय राहिला? दिखावा, व्यवहार म्हणतो त्याला आपण. बस व्यवहार राहिला, भाऊ तुझा मरण पावला ना, मी आलो, बस एवढंच, लगेच निघून जातात. तर त्यावेळेची ती ठेवण तशी होती, एकामेकाविषयी प्रेम तेवढं होतं. पूर्ण गावामध्ये तिथं सूतक पाडलं गेलं. हरिपाळ देव मरण पावले. त्या हरिपाळ देवाला वाजत गाजत त्या स्मशान भूमीमध्ये नेण्यात आलं. कोणाला? हरिपाळ देवाला. विशाल देवाचा पुत्र हरिपाळ देव, विशाल देवाचा पुत्र हरिपाळ देव यांना ते वाजत गाजत घेऊन चालले. परंतु ते जे वाजत गाजत जे वाद्य होतं ते कसं होतं? रडण्याचं होतं, दुःखाचं ते वाद्य होतं. त्यांना वाजत गाजत घेऊन गेले, स्मशान भूमीत नेलं, सरण रचलं. त्या काड्या असतात ना, त्याला सरण म्हणतात. ते सरण रचल्या गेलं आणि सरण रचल्याच्या नंतर त्या देहाला त्या सरणावर ठेवलं आणि पांढरा कपडा टाकून दिला. पांढरा कपडा का बरं टाकतात? कारण चेहरा अंतकाळी तरी दिसू नये, पुन्हा ते दुःख उमटतं की नाही, म्हणून ते दुःख जास्त उमडू नये. आणि चेहरा दिसल्यावर पुन्हा ते दुःख बरोबर येतं, म्हणून तो कपड्याने झाकून टाकतात. त्याच्या मागे काही खूप मोठे नियम नाही आहे. आणि बायांना पहिल्याच्या काळामध्ये स्मशान भूमीत नेत नव्हते, याकरिता बाया पहिलेच हळव्या मनाच्या असतात. बाया हळव्या मनाच्या असतात. पुन्हा तिथे जाऊन दुःख करत बसन, रडत बसन बा.
मला सोडा माझ्या पोराजवळ जाऊ द्या. खूप ते बायांचं दुःख फार विचित्र असतं. हळव्या मनाच्या बाया असतात म्हणून बायांना पहिलेपासून स्मशानभूमीत नेत नव्हते. आता माहिती नाही नेतात का? आताचा मला विषय माहिती नाही, तेव्हा नेत नव्हते. तर तिथे ते सगळे पोहोचले, वाद्य वगैरे ते रडण्याच्या दुःखाच्या याच्यामध्ये ते वाद्य वाजत होते. तिथे गेले. आता श्री चक्रपाणी महाराजांचा जो आत्मा होता तो त्या सरण रचलेल्या त्या हरिपाळ देवाच्या शरीरात तो प्रवेश केला. त्याला म्हणतात पतित उठवणे. काय म्हणतात? पतित उठवणे. पडलेला देह उठवणे त्याला पतित उठवणे म्हणतात. तर ते देह श्री चक्रपाणी महाराजांनी कोणी उठवला? श्री चक्रपाणी. इकडे जे कामाख्या निमित्ताने त्याग केला होता की नाही, कुठे? द्वारावतीला. लक्षात आलं तुम्हाला? द्वारावतीला जे देह टाकलेलं होतं ते देह आता या चक्रपाणी महाराजांनी या हरिपाळ देवाचं देह उठवलं. आलं लक्षात आता? आणि ते हरिपाळ देहाचं देह जसं मग हालायला लागले. आता झोपलेला माणूस, मरण पावलेला माणूस जर हालायला लागला, सगळे पाहायला लागले आणि एकच आवाज आला, कुमरूजी आला, कुमरूजी आला, कुमरूजी आला. अरे कुमार जिवंत झाला, कुमार जिवंत झाला. सगळे ओरडायला लागले. आणि जे ढोल ताशे दुःखामध्ये वाजत होते ते आता आनंदामध्ये वाजायला लागलेले होते. तसेच जे सेवेकरी लोक होते ना ते धावत सुटले गावात आणि सगळ्या सांगितले, गुड्या तोरणे उभारा, आनंदाने आजचा दिवस साजरा करा, दिवाळी सारखा साजरा करा. सळा रंग माडिका भरा, सळा टाका, रंग माडिका भरा, रांगोळ्या काढा आणि सणा करा. सगळे विचार करायला लागले. एवढ्या मोठ्या राजाचा पुत्र मरण पावला, हरिपाळ देव मरण पावला, विशाळ देवाचा पुत्र मरण पावला आणि हे काऊन असे वेड्यासारखे बरोबर करून आले. मग ते ढोल ताशे नगाऱ्यांचा आवाज आला आणि मग हे ओरडायला लागले जोरजोरात. दवंडी देणे म्हणतात त्याला. ते दवंडी दिल्या गेली. हरिपाळ देव जिवंत आहेत. भडोज या नगरामध्ये श्री चक्रपाणी महाराजांनी त्या हरिपाळ देवाच्या देहामध्ये प्रवेश केला, अवतार स्वीकारला. अवतार स्वीकारणे म्हणतात त्याला, अवतार स्वीकारला. आता हा विशाळदेव होता ना, विशाळदेव म्हणजे यांचा पिता, हरिपाळ देवाचा पिता विशाळदेव. त्यांच्या आईचं नाव आहे विशाळ, देवाच्या पत्नीचं नाव काय आहे? मालनी माता. धन्यवाद. मालनी माता नाव आहे. विशाळ देवाच्या पत्नीचं नाव आहे मालनी माता आणि पत्नीचं नाव काय आहे? कमळाईसा. पत्नीचं नाव आहे कमळाईसा. कमळाईसा ही पत्नी, मालनी माता ही आई आणि विशाळदेव हे पिता. धन्यवाद. तर हा सगळा परिवार, या विशाळदेव हा चतुर. कोणत्याही राज्याचा प्रधान हा राजापेक्षा चतुर राहतो. बरोबर आहे? राजापेक्षा चतुर राहतो. त्याच्या लक्षात आलं माझा मुलगा तर मरण पावला होता, हा जिवंत झाला. असं तर काही नसेल ना कवा एखादा म्हणजे ऋषी वगैरे, एखादा कोणी गोसावी ऋषी यांनी आपलं देह सोडलं ना राज भोगण्यासाठी आणि माझ्या पोराच्या शरीरात देह स्वीकारला, असं नसेल, काही झालं नसेल असं त्याच्या मनात आलं. कारण राजा होणार होता ना पुढे चालून. मग त्यांनी ते सेवक वगैरे पाठवले जिकडे तिकडे, जा रे जा बरं या 7 कोसाच्या आतमध्ये कोणी मरण पावला का पाहून या बरं. सेवक गेले, पाहून आले. त्यांनी पाहिलं, हो कोणीच तर मरण पावलेलं नाहीये. तेव्हा लक्षात आलं, ठीक आहे माझाच मुलगा आहे. त्यांना सगळं पटलं. कारण श्री हरिपाळ देवाच्या शरीरात ज्या वेळेला अवतार धारण केला होता चक्रपाणी महाराजांनी, तेव्हा त्यांचे देहधर्म गुणधर्म स्वतः स्वीकारलेले होते. म्हणजे जसे ते वागायचे, जसे ते राहायचे आणि त्यांना जे काही व्यसन होते, जे काही चांगले कार्य करण्याचे जे काही असन ते सगळे यांनी स्वीकार केले होते. ते जसे वागायचे तसेच वागायला लागले. मग त्यांनी त्या विशाळ देवानी म्हणजे सासऱ्याने सुनेला विचारलं की बाई तुझे जे पती आहे हरिपाळ हे व्यवस्थित आहे? म्हणे हो जी, पहिल्यासारखे आहे. हो जी. काही फरक वाटतो का? नाही जी. बरं ठीक आहे. म्हणजे ते चाणाक्ष असल्यामुळे त्यांनी इकडे तिकडे विचारपूस केली, पण समजलं का ठीक आहे. असं असताना आता ते आपलं काय, आपल्या चक्रधर स्वामी लवकर समजत आहे, ते लांब लचक घ्यायचं नाही आहे म्हणून तुम्हाला सांगतोय. तर असं असताना मग एक दिवस यांनी काय केलं, हरिपाळ देवानी रोज ते जायचे अड्ड्यावर आणि जुवा खेळायचे. जू व्यसन होतं त्यांना. काय होतं? जू व्यसन. कोणाला होतं? हरिपाळ देवाला. हरिपाळ देवाला जू व्यसन असल्यामुळे यांनी ते देहधर्म गुणधर्म स्वीकारल्यामुळे यांनाही ते व्यसन स्वीकारावं लागलं.
मग हे संध्याकाळी जायचे आणि मित्रांसोबत ते जुवा खेळायचे. जुवा खेळायचे, रोज जिंकायचे आणि जिंकलेले सगळे द्रव्य मित्रांमध्ये वाटून द्यायचे. ज्यांच्यासोबत खेळायचे त्यांना, हे घ्या रे भाऊ, तुम्ही लोक वाटून घ्या. एक दिवस यांनी हारावे याची प्रवृत्ती स्वीकार केली. आज हारायचं आहे मला, आणि हारायला लागले. हारत गेले, हारत गेले, हारत गेले, खूप हारले. एवढे हारले का जवळ जेवढे होते तेवढेही गेलं आणि त्यांच्यावरही भरपूर कर्ज झालं. तेवढे ते हारले. कोण हारले? हरिपाळदेव. कोण हारलं? हरिपाळदेव हारले. हारल्याच्या नंतर मग त्यांच्या लक्षात आलं, हो आपण जास्त हारलो, बरं आता वेळ जास्त झाला, आपण घरी जाऊ. हे जसे उठले तसे हे सगळे उठले. मित्र लोक त्यांनी सांगितलं, ए भाऊ तू जा, पण आमचं देणं देऊन जा. तुझ्यावर आमचं कर्ज झालंय ते दे आणि मग जा. त्यांनी सांगितलं, काही टेन्शन घेऊ नका, माझ्यासोबत राजमहालात चला. तुम्ही 5 मिनिटं राजमहालाच्या बाहेर थांबा, मी आतमध्ये जातो आणि तुमचं देतो. मित्रांनी सांगितलं, हो सगळं बरोबर आहे. मित्रत्व मित्राच्या ठिकाणी, मित्रत्व मित्राच्या ठिकाणी, व्यवहाराच्या ठिकाणी आम्ही तुझ्यासोबत येऊ. आणि द्वारपालांनी आम्हाला अडवलं, आम्ही काय करू? तू राजा माणूस, तू भाऊ अंदर गेला का गेला, बाहेर काही निघणार नाहीस. आणि आम्ही बाहेर किती वेळ वाट पाहायची. हरिपाळ देवाला मित्र लोक जे ज्यांच्यासोबत खेळले नाही जुवा, ते सगळेजण म्हणताय. यांनी सांगितलं, मी तुम्हाला शब्द देतो आहे. पहिले काही लिखाई पडाई नव्हती, होती का? रजिस्टर होते का? नाही, शब्द होते. भाऊ एवढी जमीन तुले, भाऊ ती दिली. एवढा काही कोणाचा धुराळा मारायची इच्छा राहत नव्हती. भाऊ तू हे 2 धुरे जगामाई घेऊन घे, कारण तेव्हा शब्दाला किंमत होती. त्यांनी सांगितलं, तुम्ही थांबा 5 मिनिटं, मी तुमचं द्रव्य आणून देतो. आता मित्रांनी असं म्हटलं की यांना की मला तुमच्यावर विश्वास नाही. त्यावेळेला हरिपाळ देव नाराज झाले, पहिल्यांदा नाराज. का ज्यांच्यासोबत आपण रोज खेळतोय, ज्यांच्यासोबत आपण रोज बसतोय, अरे त्या माणसांना आपल्यावर विश्वास नाहीये. म्हणजे माणूस त्यावेळेला प्रथमतः नाराज झालेला आहे. कोण? हरिपाळ देव नाराज झाले. आता घरी गेले, महाराज गेले, पत्नीजवळ गेले. पत्नीला सांगितलं, असं झालं, मी जुव्यामध्ये खेळलो आणि हारलो आहे, मी हारलो. तू एक काम कर, तुझ्याजवळ जे काही धनद्रव्य असेल ना, तुझ्या आईने दिलेले काही गहने वगैरे असेल ना, तेवढे मला दे. मी त्यांचं मला जे देणं आहे ना ते देऊन येतो, आणि नंतर मग आपण बसून जेवण करू. ते पत्नीने सांगितलं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय की ठीक आहे, मला मान्य आहे, मला मान्य आहे. अरे परंतु तुम्हाला जुव्यामध्ये हारण्याकरिता माझ्या आई वडिलांनी मला करून दिलेलं नाही आहे, मी तुम्हाला नाही देऊ शकत. कोण म्हणते आहे? कमळा ईसा. कोणाला म्हणते आहे? हरिपाळ देवाला म्हणते आहे. आता मात्र हे दुसऱ्यांदा नाराज झाले. पहिले मित्रांवरती, सख्या सवंगडीवरती, आणि दुसरी जिला आपण आपली म्हणतो, पत्नी म्हणतो. आणि यांनी सांगितलं हरिपाळ देवानी, अरे तू चिंता करू नको ना, येडी आहेस का? 4 लाखाचे जर आज घेतले असेल मी तुझे, तर उद्या 8 लाखाचे करून देतो ना. काय कमी आहे आपल्याजवळ? धनधान्य आहे, पैसा संपत्ती सगळं आहे, उद्या मी तुला डबलच्या किमतीचे करून देतो. तिने सांगितलं नाही, माझ्या आई वडिलांनी करून दिलेलं आहे, मी देऊ शकणार नाही. आता हे पत्नीवर सुद्धा नाराज झाले. जाऊन आपल्या त्या रूम मध्ये जाऊन झोपले, आराम केला. अर्धा तास विशाळदेव आले आणि आपल्या पत्नीला म्हणजे मालनी मातेला विचारलं, का हो हरिपाळ देवाने जेवण केला? मालनी मातेला सांगितलं, नाही हो, दिसलेच नाही मला. का बरं, काय झालं माहिती नाही, परंतु ते दिसले नाही. इकडे महाराजच दिसले नाही, ते कुठे गेले माहिती नाही. विशाळदेवाच्या लक्षात आलं काहीतरी भानगड झालेली आहे, गडबड झालेली आहे. विशाळदेव तसेच पटकन गेले, त्यांच्या रूम मध्ये गेले, त्यांना विचारलं, का हो तुम्हाला काय झालेलं आहे? आज जेवण नाही, पाणी नाही, काय झालं? त्यांनी सांगितलं, काही नाही बाबा, मी आज जुव्यामध्ये अशा पद्धतीने हारलेलो आहे. मी माझ्या पत्नीला धनद्रव्य मागितलं, तिने सांगितलं नाही देत, माझ्या आई वडिलांनी केलेलं आहे, मी नाही देऊ शकत. मग ते विशाळदेव म्हणतात, तू काही येडा आहेस का? अरे हे नाही का सर्व तुझं? जा त्या रूम मध्ये, एवढं सगळं पडलेलं आहे, अनेक धनद्रव्य पडलेलं आहे. आपण काही साधे माणसं, खूप काही आपल्याजवळ पडलेलं आहे, घे मूठभर दे आणि नेऊन दे. त्यांनी सांगितलं, बरोबर आहे, मी ते देणार होतो, परंतु मला माझ्या पत्नीचं मन पाहायचं होतं. त्यांनी ते घेतलं, सेवकाच्या हातात सांगितलं, जा रे त्या द्वार रक्षकांच्या पुढे ते 5-6 जण उभे, त्यांच्याजवळ नेऊन देऊन दे. यांनी हात धुतला, जेवण वगैरे केलं.
आता जेवण वगैरे केलं, इथे ते दुःखी झाले होते. म्हणजे पहिल्यांदा दुःखी मित्रांसोबत त्यांच्यासोबत आपण खेळतो, त्यांनी आपल्याला वेळ दिला नाही. दुसरं पत्नीसोबत त्यांच्या लक्षात आलं इथे काहीही ठेवलेलं नाही. आपण ईश्वरी अवतार आहोत, अवतार कार्य आपले राहून गेलेले आहेत, आपल्याला अवतार कार्य करायचे आहेत. आणि आपण काय करतो त्यांच्या लक्षात आलं. आणि आई वडिलांना त्यांनी सांगितलं, 2-4 दिवस जाऊ दिले, शांत होऊ दिलं आणि सांगितलं की राम यात्रेच्या निमित्ताने म्हणजे रामटेकच्या निमित्ताने एक दांडी गावातून जात आहे, मला त्यांच्यासोबत जायचं आहे. आई वडिलांनी सांगितलं नाही जाऊ शकत तुम्ही, तुम्ही उद्या होणारे राज्य आहात, तुमच्यावर ही सर्व प्रजा आहे, तुम्ही कसे जातो म्हणताय, शक्य नाही होय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं नाही मला जायचं म्हणजे जायचं. कोणी मानलं नाही, आईने मान्यता दिली नाही आणि वडिलांनीही मान्यता दिली नाही, म्हणजे विशाळ देवानी मान्यता दिली नाही आणि मालनी मातेने सुद्धा मान्यता दिली नाही. आणि यांच्या लक्षात आलं ठीक आहे. यांनी काय केलं, आज जेवणामध्ये भात भाजी वरण पोळी कढी भजे शिरा काय असेल 10 पदार्थ, 10 पैकी 1 पदार्थाचा त्याग आज त्यांनी केला. आज उद्या दुसऱ्या दिवशी पुन्हा दुसऱ्या पदार्थाचा त्याग केला, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या पदार्थाचा त्याग केला, चौथ्या दिवशी चौथ्या पदार्थाचा त्याग केला. असे 10 पदार्थ त्यांनी रोज खात असेल तर 10व्या दिवशी फक्त त्यांनी वरणच पिलं असेल बोललो आम्ही, मला माहिती नाही, कारण तिथे काय वरण भात भाजी काय होतं ते काय आपण सांगू शकत नाही. परंतु रोजचा एक पदार्थ ते वर्ज करायचे, ते त्याग करायचे. असं करता करता आईच्या लक्षात आलं आता माझा मुलगा क्रूश होतो आहे, मला याला जाऊ द्यावं लागेल, नाहीतर हा अन्न पाण्याविना जीवन जगत नसेल. मग त्याच्या लक्षात आलं आईच्या. आईने वडिलाला सांगितलं अहो मी तुम्हाला हात जोडतोय, एक विनंती आहे माझ्या मुलाला जाऊ द्या, नाहीतर हा अन्न पाण्याविन देह त्यागून देईल. बापाच्याही लक्षात येतं, परंतु आईच्या लक्षात लवकर येतं, बापाच्या लक्षात येतं परंतु दाखवत नसतो. त्यावेळेला विशाल देवाने सांगितलं ठीक आहे, कारण माझ्याही लक्षात येत आहे आता जाऊ द्यावं लागेल. आणि त्यावेळेला विशाल देवाने त्यांच्या सोबत 200-400-800 सैनिक वगैरे काय, कोणी ते छत्री धरणारे, कोणी हवा घालणारे, कोणी पान बनवून देणारे, कोणी स्वयंपाक करणारे, कोणी खाऊ घालणारे, कोणी पाणी आणणारे, कोणी सागर पकडणारे, कोणी दांडी धरणारे, असे सगळे 700-800 सैनिक. राजा म्हटल्यावर तिथे काय कमी आहे, त्यांच्यासोबत 700-800 सैनिक दिले. आणि यांची रवानगी झाली, कुठून झाली, भडोच या गावावरून, गुजरात राज्यातील भडोच या गाव. लक्षात येत आहे का, नाहीतर काय थांबू, पहिले लक्षात येत आहे का एवढं सांगा. हा धन्यवाद. तर भडोचवरून मग हे सगळे निघाले 700-800 सैनिक आणि हे हरिपाठ देव निघाल. पाणी पाजलं मला थोडस. तर हे 700-800 सैनिक निघालेले चालले रस्त्याने जाऊन राहिले, पण यांच्या मनामध्ये होतं, श्री आपल्या हरिपाठ देवाच्या मनामध्ये होतं की आता आपल्याला यांना सोबत नेणे नाही आहे, या सैनिकांना आपल्या सोबत नेणे नाही आहे, कारण अवतार कार्य करणे आहे. आणि मग तिथून ते हळूहळू निघाले, पहिल्या मुक्कामाला गेले. सकाळी 3 वाजता उठले आणि भरभर चालायला लागले. 3 वाजता निघाले, लोक झोपूनच नाही गाव, दिवसभर थकले, पैदल जाणार, पदयात्रेत लोक बाबर सकाळी 5-5:30 वाजेपर्यंत झोपतात, पटकन उठले 6 वाजता निघतात. हे स्वामी आपला हरिपाठ हे 3 वाजता उठले आणि निघाले बरोबर. यांच्यासोबत काय, अरे चालेल निघले असं करता करता अर्धे लोक राहून गेले. म्हणजे 800 लोक असतात तर 500-600 लोक तिथे जाऊन गेले, 200-250 लोक यांच्यासोबत निघाले. हे यांच्या लक्षात आलं का नाही बा आपलं काही काम जमणार नाही यांच्यासोबत, एवढं कुठं धावणं होते आपल्यासोबत. मग दुसऱ्या ठिकाणी मुक्कामाला गेले. तिथं सकाळी 2 वाजता निघाले, झोपाचं झाल्या पाहिजे काही बिचारायच्या, दिवसभर पैदल चालणं, सकाळी निघणे, 2 वाजताच निघाले. आता हे चाल करता करता हे पळकन निघाले. ते 200 लोक तिथंच राहिले, फक्त 50 लोक सोबत आले. आणि असं सोडता त्यांच्यासोबत 2 जण मात्र राहिले. कुठपर्यंत आले ते, देऊळवाड्यापर्यंत. अमरावती जिल्ह्यामध्ये देऊळवाडा हे गाव आहे, तिथे आपलं स्थान आहे. देऊळवाड्यापर्यंत ते 2 जण जे होते ना ते फार हुशार होते. हा आम्ही तुम्हाला नाही सोडणार. ते 2 जण काय करायचे माहिती आहे का, अरे भाऊ तू झोप, आता हरिपाठ देव झोपणार आहे. झोपलेले आहेत.
हरिपाळदेव झोपलेले आहेत, तू जागा राह, मी झोपतो. आणि मी झोपीन ना तेव्हा तू जागा राहायचा, मी झोपीन. हे दोघं जण काही सोडत नव्हते. देऊळवाड्यापर्यंत आले दोघं जण. आल्याच्या नंतर यांच्या हरिपाळ देवाच्या लक्षात आलं का हे काही दोघं जण झोपत नाही आहे. ते दोघा जणांच्या एकाची झोपण्याची आणि एकाची उठण्याची बरोबर वेळ साधली. कोणी? हरिपाळ देवानी. एक जण झोपला आणि दुसरा जण उठला, तेवढ्यात ही वेळ साधली. माणूस उठल्याबरोबर पटकन काही डोळे उघडत नाही, थोडंसं आळस वगैरे घेतो, कारण की त्याला डोळ्यात तर झोप होतीच ना बिचाऱ्यांना दोघालाही. तर बस ते आळस वगैरे घेत राहिले आणि हरिपाळ देवाने पटापट अंगावरचे सगळे वस्त्र अलंकार दाग दागिने कपडे सगळे तिथे सोडले आणि त्या जवळ काही एखादं धोतर वगैरे पडलं असेल त्या सैनिकाचं वगैरे ते घेतलं, पटकन मुंडलं निघाले. हे दोघं त्या देऊळवाड्याला झोपून राहिले. श्री हरिपाळ देव हे सरळ निघाले आणि श्री गोविंद प्रभू महाराज श्री रिद्धपूरला होते, त्या रिद्धपूरला आले. रिद्धपूरला आल्याच्या नंतर दोन्हीही बाजूला असे दुकान लागायचे, त्याला हाट म्हणतात. हाट म्हणजे बाजार, हाट म्हणजे बाजार. तो बाजार भरलेला होता दोन्हीकडून, रोडच्या दोन्ही बाजूने. श्री गोविंद प्रभू महाराज या बाजाराच्या या साईडला आणि श्री हरिपाळ देव त्या साईडला, दोघंही सरळ आले. हे हरिपाळ देव तिकडून येऊन आले, गोविंद प्रभू पुढे आले. हातामध्ये ते दुकानामध्ये शेव राहतात ना, गोड शेव, गोड लाल कलरचे शेव राहतात पा, गोड शेव म्हणतो आपण त्याला. ते गोड शेव हातात घेतले, त्याला शेंगुडे बुरडे म्हणतात. काही वाकडे तिकडे असतात, काही सरळ असतात. बुरडे ते असे वाकडे तिकडे ते घेतले. अरे घे म्हणे, गोविंद महाराज काय म्हणतात, असं हातात घेतले, असे धरले. अरे घे म्हणे, घे घे ना म्हणे, चक्र्या होय म्हणे, माझा चक्रधरू होय म्हणे. बस इथे नाव हरिपाळ देवाने चक्रधर हे नाव स्वीकारलेलं आहे. हरिपाळ देवाने नाव काय स्वीकारलेलं आहे? चक्रधर. चक्रधर हे नाव स्वीकारलेलं आहे. ज्या चक्रधरांची आपण पूजा करतो ना, हे नाव इथून स्वीकारलेलं आहे. आलं लक्षात तुम्हाला सगळ्याला? आणि ते शेंगुड बुरडे चावीती थुंकीती म्हणजे तोंडात घालायचे चक्र, आपल्या गोविंद प्रभू महाराज असे चावायचे, थुकून द्यायचे. असे जवळ आले. श्री गोविंद प्रभू महाराजांपासून श्री चक्रधर स्वामी महाराजांनी ज्ञान शक्तीचा स्वीकार केला. म्हणून चक्रधर स्वामींचे गुरु कोण? गोविंद प्रभू महाराज. श्री दत्तात्रेय प्रभू हे चक्रपाणी महाराजांचे गुरु, चक्रपाणी महाराज हे गोविंद प्रभू महाराजांचे गुरु आणि गोविंद प्रभू महाराज हे श्री चक्रधर महाराजांचे गुरु. अशी ही गुरु परंपरा आहे. आणि कृष्ण मोंदे जगद्गुरु, कृष्ण तर आहेच आहे, जगद्गुरु आहे. मी आणखी सांगायचं राहून गेलं तुम्हाला, पुन्हा याच्यात बरोबर करते. हा, तर चक्रधर स्वामी, आता इथून चक्रधर स्वामी म्हणणार, हरिपाळ देव नाही. माझा चक्रधरू होय म्हणे इथपर्यंत चक्रधर स्वामींना. आता इथं त्या हरिपाळ देवाला चक्रधर हे नाव दिलेलं आहे. कोणी दिलं? गोविंद प्रभू. वा, धन्यवाद. गोविंद प्रभू महाराजांनी त्यांना नाव दिलं आणि इथे ज्ञानशक्तीचा स्वीकार केलेला आहे. कोणी स्वीकार केला? चक्रधर स्वामींनी गोविंद प्रभू कडून ज्ञानशक्तीचा स्वीकार केला. आता निघाले आणि निघाल्याच्या नंतर ते हळूहळू हळूहळू इथे काटोल हे गाव आहे. काटोल हे गाव आहे, तिथे ते आले. कोण आले? चक्रधर स्वामी आले. आता म्हणजे सालबर्डीला 12 वर्ष राहिले, तिथे ते काय मुक्ताबाईचा स्वीकार वगैरे केला, सस्याचं रक्षण केलं, हे सगळं झालं. सस्याचं रक्षण केलं तेव्हा सगळ्यात पहिलं सूत्र मुखातून निघालं, हांगा येथे शरण आले या काही मरण असे. सगळ्यात पहिले चक्रधर स्वामी महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यावर सगळ्यात पहिले कोणासोबत बोलले असत तर ते पारध्यांसोबत बोललेले आहेत. सगळ्यात पहिले कोणासोबत बोलले? पारध्यांसोबत बोललेले आहेत. आमच्या जवळ जर कोणी आला तर त्याला काही मरण आहे का? जा, तुमची दुर्बुद्धी सुद्धा नासेल. त्यांची सुद्धा दुर्बुद्धी नासून गेली हो. ते पारधी कधी त्याच्यानंतर पारदही केली नाही, म्हणजे शिकार सुद्धा त्यांनी त्यानंतर केली नाही. कोणी नाही केली? पारध्यांनी पारद सुद्धा केली नाही, म्हणजे शिकार सुद्धा केली नाही. तर आता हे सालबर्डीवरून काटोलला आले. काटोलला उधळीनाथ नावाचे गुरु होते. उधळीनाथ लक्षात घ्या. उधळी घ्या, हे म्हणजे ज्या महत्वाच्या गोष्टी आहे ना त्या तुम्हाला सगळ्यांना सांगतोय मी. उधळीनाथ नावाचे काटोलला गुरु होते. ते जे गुरु आहेत ना उधळीनाथ यांनी वर बसले होते माडीवर, आणि माडीवर झोका घेत असताना त्यांच्या लक्षात आलं कोणीतरी लावण्यवान पुरुष जात आहे.
लावण्यवान म्हणजे आता हे राजाचे पुत्र, प्रधानाचे पुत्र, उद्या होणार राजा, म्हणजे यांच्या हे सुकुमार असणारच, सुंदर असणारच, सोजवळ असणार, प्रेमळ असणारच, दिसायला सुंदर राहणारच, राजा माणूस कसा राहणार आहे. तर यांना पाहिल्याच्या नंतर त्या उदयनाथाच्या मनात आलं कोणीतरी लावण्यवान पुरुष जात आहे, त्यांना इकडे बोलवा. शिष्य होते, उदयनाथ हे गुरु होते, यांच्या उदयनाथाजवळ भरपूर शिष्य होते. त्या शिष्यांना पाठवलं, शिष्य गेले, चक्रधर स्वामींना घेऊन आले. त्या उदयनाथांनी बसायला त्यांना काय असेल ते खुर्ची, काय पटकर असेल काय ते दिलं, बसले आणि डोळ्याला डोळे मिळाले. कोणाचे? उदयनाथाचे आणि चक्रधर स्वामींचे, दोघांचेही डोळ्याला डोळे मिळाले आणि विद्या संचरिली. काय म्हणतात? तिथे विद्याचा संचार झाला. म्हणजे काय झालं? हे ज्यांनी वयस्तंभिनी नावाची, काटोलला वयस्तंभिनी नावाची विद्या स्वीकार केली आहे. कोणी केली? चक्रधर स्वामींनी. कोणापासून? उदयनाथापासून. आणि उदयनाथाला विद्या श्री चक्रपाणी महाराजांनी दिली होती. उदयनाथाला कोणी दिली होती? श्री चक्रपाणी महाराजांनी दिली होती. ती विद्या अपूर्ण होती. चक्रधर स्वामी म्हणतात ती यथोनी पूर्ण केली, आम्ही स्वीकार केली आणि राहिलेली विद्या आम्ही स्वीकार करून टाकलो, स्वतः स्वीकार केली. आणि त्या वयस्तंभिनी विद्येचा, याच्यासाठी मी हे सांगतोय तुम्हाला, हे लक्षात ठेवा. आता या पुढचा पॉइंट, वयस्तंभिनी विद्येचा नियम असा असतो की ज्या वयामध्ये, जसा हा बाबू आहे, ह्या पोरानं जर स्वीकार केली, हा जसा दिसतो आहे तो वय 80 जरी झालं तरी तो तसाच दिसेल. वय थांबणे, वयस्तंभिनी म्हणजे वय थांबणे, म्हणजे तुमचं वय वाढणार. आपण वाढदिवस वाढतो ना, 50 वर्षाचं होणार, पण दिसायला 25-27 भीतरी दिसे वय. 25-27च्या वर तर त्यांचं स्वामींचं वय नाही. का बरं नाही? काय? वयस्तंभिनी विद्या काटोलला स्वीकारलेली आहे म्हणून. हे लक्षात घेणे आहे. समजले का? हे लक्षात घेणे आहे तुम्हाला. आणि ती वयस्तंभिनी विद्या स्वीकार केली. आता श्री चक्रधर स्वामी महाराजांना अवतार घेऊन 800 वर्ष पूर्ण झालेत. आपण 800वा वर्ष मागच्या वर्षी मोठ्या थाटामाटात साजरा केलेला आहे. आणि वयस्तंभिनीचा एक नियम आहे, 1000 वर्षापर्यंत त्याचं आयुष्य असतं. पुन्हा 200 वर्ष श्री चक्रधर स्वामी महाराज उत्तरापंथीकडे विजय केलेले आहेत. आता ही कोणत्या ना कोणत्या अवताराचं कार्य चालूच असतं. आता चक्रधर स्वामींचं अवताराचं कार्य सुरू आहे म्हणून उत्तरेपंथीकडे गेलेले आहेत, त्यांचं अवतार कार्य सुरू आहे. म्हणून आपल्याला ही गाठी जी आहे, ही गाठी मी तुम्हाला नेहमी सांगत होतो, ही गाठी जी आहे, ही गाठी आपल्याला 5व्या नामाची दिवस श्राद्ध करणे आहे. कारण आपले साधनदाता कोण आहे? श्री चक्रधर स्वामी महाराज. स्वामी श्री चक्रधर महाराज. पहा, आम्ही जेव्हा शास्त्री करत होतो, शास्त्री अभ्यासाला होतं, म्हणजे नागपूर युनिव्हर्सिटीला शास्त्री ही परीक्षा आहे, 5 वर्षाची असते, संस्कृतची परीक्षा असते. त्यामध्ये 4ही वेद आणि उपनिषद हे अभ्यासाला असतात. 4ही वेद आणि उपनिषद हे अभ्यासाला असतं. त्यानंतर ज्या वेळेला MA करत असतो आपण संस्कृतमध्ये, त्यावेळेला या 4ही वेदाचे महावाक्य सुद्धा अभ्यासाला असतात. जशी महावाक्य असते ना, तसे महावाक्य वेदाचे सुद्धा असतात. तर हे सगळे वेद वाचले, कुठेच लिहिलेलं नाही आहे मोचक हा शब्द, कुठे नाही आहे. काय? मोचक, मुंचविणारा. मोचक म्हणजे मुंचविणारा. तुम्हाला या संस्कृती बंधनापासून, या सर्व बंधनापासून मोक्ष देणारा, मुंच देणारा असा एकही कुठेही शब्द मिळणार नाही. हो, माझ्या फळाला पावणारा इथपर्यंत आहे. तू माझी पूजा कर, तू माझ्या फळाला पावशील. हो, इथपर्यंत तर सगळंच आहे. देवतेचे फळ तुम्हाला मिळणारच आहे. भूतानी अंती भूतेज्या यांती मध्यज मापी माम. काय म्हणतात? तू जर देवतेची पूजा करशील तर देवतेला पावन होशील. तू जर एखाद्या महापुरुषाची पूजा करशील तर त्या महापुरुषाच्या फळाला पावन होशील. आणि तू जर एखाद्या बाहेरचे लोक पाणी घेऊन जाईल भूताची पूजा करत असेल तर त्या भूताचे फळ तुला मिळणार आहे. श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये स्पष्ट सांगतायत. श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये स्पष्ट सांगतायत. आणि श्री चक्रधर स्वामी महाराज दास्य मोचक. काय म्हणतात ते? दास्य मोचक. महानुभाव धर्मासारखा धर्म काहून नाही म्हणतो आपण माहितीये का? अरे एखादे आपण हे करतोय, अन्नदान करतोय, अन्नदान करत राहणे, अन्नदान करत राहणे, अन्नदान करत राहणे. एखादा पात्र असं मिळून जाते
का तुम्हाला पटकन प्रेमा उपायाला पात्र करून टाकते. प्रेमा स्वामीच्या प्रेमाला पात्र करून टाकते. सोपं नाही आहे हो, या गोष्टी सोप्या नाही आहे. प्रेमाला पात्र होणे कशामुळे होते? अन्नदानामुळे होतं, दास्यामुळे मोचक होतं. तुम्ही दास्य करता, एखाद्या पोथीला गेले, ग्लास पडलेले दिसले, चहाचे कप पडलेले दिसले, पटपट उचलले, टाकून दिलं. दाखवायसाठी नाही करायचं, दिखावे के लिए नाही करणार, दाखवण्यासाठी नाही. आम्हाला कशाकरिता करायचं आहे? आत्मकल्याण म्हणतात त्याला. मोचक माझं मुंचन झालं पाहिजे ईश्वरा, म्हणून आपल्याला ते दास्य करणे आहे. रात्रंदिवस आपल्याला स्मरण करणे आहे. उत्तम, मध्यम, कनियस आणि निकनियस असे 4 भाग आहेत. काय? उत्तम, मध्यम, कनियस आणि निकनियस. जो ती 24 तासापासून 18 तासापर्यंत स्मरण करतो, 24 तासापासून 18 तासापर्यंत स्मरण करतो, तो उत्तम. 18 तास ते 12 तास जो स्मरण करतो तो मध्यम. 12 तास ते 6 तासापर्यंत जो स्मरण करतो तो कनियस. आणि 6 तासापासून ते एखादी गाठी करतो, 3 तास करतो, तो निकनियस. आणि आपण काहीच करत नाही, एखादी गाठी करतो, तिथं कुठंच नाही, ते कुठेच नाही आहे. म्हणून पहा, आपण एखाद्या डॉक्टरला भेटायला गेलो, लक्षात घ्या, आपण एखाद्या डॉक्टरला भेटायला गेलो, तिथे लिहिलेलं आहे पाठीवर का या डॉक्टर साहेबांना भेटण्याचा वेळ संध्याकाळी 4 ते 7. आणि तुम्ही जर 2 वाजता गेले दुपारी, डॉक्टर भेटेल का? खरं सांगा मला, भेटेल का डॉक्टर? काहून नाही भेटणार? कारण त्याचा टाइमच झाला नाहीये. तर स्वामी काय म्हणतात? आम्ही पश्चात प्रहारा, हो, सकाळी 3 ते 6 पर्यंतच फक्त सकळ जीवाते चिंती, सर्व जीवांचं चिंतन आम्ही सकाळी 3 ते 6 पर्यंतच करत असतो. तुम्ही 3 ते 6च्या दरम्यान गाठी कराल तर तुमच्याकडे स्वामींचं लक्ष आहे. 6 वाजून 10 मिनिटांना जर तुम्ही गाठी कराल, तुमच्याकडे चिंतन लक्ष नाही आहे. पण एक पुन्हा त्याच्यामध्ये केली क्रिया वाया नावाचे, केली तुम्ही जी क्रिया करताय ते वाया जात नाही हो. 100% गुण लागाचा 20% लागतो ना हो. दिवसभर स्मरण करत बसा, 10 तास करा, त्याचा फायदा फक्त 2 तासाचा होईल ना हो. कशाला असं करायचं? सकाळी तुम्हाला 3 वाजता उठणं नाही होत, नको उठा. 3:30ला नाही उठणं होत, नको उठा. 4ला उठणं होत नाही, 5ला नाही उठणं होत, अरे परंतु 5, 5:15च्या दरम्यान उठून नाही जास्त 10 गाठ्या करा, पुन्हा झोपून जा. तुम्हाला कोण म्हणते जागाच राह? 4 ते 5 स्मरण करा, 5 वाजता पुन्हा झोपून जा. परंतु त्याचा टाइमच तो आहे ना डॉक्टरचा. त्या टायमाला जर तुम्ही स्मरण कराल तर तुमच्याकडे लक्ष राहील, दरवाजा उघडा राहील. दरवाजा बंद झाल्यावर तुम्ही किती दरवाजा ठोकला तर दरवाजा उघडणार आहे का? त्यामुळे आपल्याला तो वेळ फार महत्वाचा असतो, लक्षात घ्या. आता मला बोलू द्या, मला सांगू द्या, तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पाहिजे. आपण मानव पंथाची आहोत. आपल्या धर्माविषयी एखाद्याने विचारलं ना, मग सांगायच्या वेळेला गडबड गोंधळ धरतो. 5 अवतार कसे हो तुमचे? ते कसं आहे, आमच्या आई वडिलांनी सांगितलं होतं, आम्हाला माहिती आहे. अरे असं नाही, ते का बरं आहे ही माहिती पाहिजे. कृष्णम वंदे जगद्गुरु, कृष्ण महाराजाला संपूर्ण जग मानत आहे. श्री चक्रधर महाराजांना कृष्ण महाराजांविषयी आवडी होती, प्रेम होती. ज्या वेळेला श्री चक्रधर स्वामी महाराज इथे होते, मेहकरला होते, त्यावेळेला बोनेबाया 2 होत्या. त्या 2 बोनेबाया म्हणजे काय? बोने म्हणजे उपहार, लक्षात घ्या. बोनेबाया नाव नाही, बोने म्हणजे उपहार, जेवण देणाऱ्या बाया होत्या त्या, म्हणून बोनेबाया. तर त्या 2 ज्या बोनेबाया होत्या ना, त्यांनी मातीचे असे श्रीकृष्ण महाराज केले, मातीचे गवडणी केल्या, सगळं मातीचं गोकुळ सजवलं. श्री चक्रधर स्वामींनी पाहिलं, अरे हे काय, तुम्ही असं का बरं सजवलं? मातीचं गाऊन सजवलं असं सगळं. तेव्हा त्या बाया म्हणतात की जी स्वामी जगन्नाथा, आज गोकुळाष्टमी नाही का हो? रात्री 12 वाजता आम्हाला गोकुळाष्टमी नाही करायची का हो? त्यासाठी हे सगळं मातीचं आम्ही गोकुळ सजवलं. श्री चक्रधर स्वामी महाराज म्हणतात, मोळा हे फेका. श्रीकृष्ण काही मातीचे? हा, श्रीकृष्ण काही मातीचे? यशोदा काही मातीची? गोकुळ काही मातीचं? अरे तुम्ही चिंता करू नका बाई, तुम्ही देवकी व्हा. त्या बाईला सांगतात
तुम्ही देवकी व्हा, हे कृष्ण होतील. आणि बरोबर 12 वाजता श्री चक्रधर स्वामी महाराज बरोबर बाळ झाले आणि त्या बाईच्या मांडीवर झोपले. पहा, त्या बोले बाईच्या मांडीवर झोपले बरोबर 12 वाजता रात्री. हे काय आहे? श्री कृष्ण महाराज, श्री चक्रधर महाराजांना श्री कृष्ण महाराजांविषयी आवडी प्रेम तेवढंच होतं, म्हणून श्री कृष्ण महाराज हे अवतार आपण मानत असतो. श्री दत्तात्रय गुरु महाराज तुम्हाला आताच सांगितलं, चक्रपाणी महाराजांचे गुरु आहे. चक्रपाणी महाराज हे गोविंद प्रभू महाराजांचे गुरु आहे आणि गोविंद प्रभू महाराज हे चक्रधर स्वामींचे गुरु आहे. हे 5 अवतार आपल्याला माहिती पाहिजे, सांगता आले पाहिजे. आणि महानुभाव पंथ लक्षात घ्या, विषय इथे संपला नाही. श्री चक्रधर स्वामी महाराज ज्या वेळेला डोमेग्रामला आले, डोमेग्राम पूर्ण महाराष्ट्र परिभ्रमण झालं. 1650 तीर्थ आहेत. किती स्थान आहेत आपले? 1650 स्थान आहेत. तेवढ्या ठिकाणी स्वामींचे हात पाय स्पर्श झालेला आहे. कुठे बसलेले आहेत, कुठे हात लागलेला आहे, असे 1650 तीर्थ आहेत. आणि आपल्या देवपूजेमध्ये काष्ट म्हणतो आपण. काष्ट भरपूर लोकांनी शब्द ऐकला असं, काष्ट लोह तांब. तर महाद्वारीचे कवाड म्हणजे डोमेग्रामला जे महाद्वार होतं, त्या महाद्वाराला जे कवाड होतं त्याला रोज हात लागत होतं, म्हणून त्या लाकडाला काष्ट म्हणतात. काष्ट म्हणजे लाकूड, संस्कृत मधला शब्द आहे तो. लाकूड म्हणजे काष्ट. तर ते काष्ट जे आहे ते नमस्कारी आहे. काष्ट जे आहे ते नमस्कारी आहे. काष्टाला ते पहिले ठोकून ते पिना लावायचे पा, मोठे मोठे असे ते हे राहायचे, त्याला पकडून असे दार गंठे लावायचे लोखंडी. तर ते त्याला हात लागायचे स्वामींचे, म्हणून ते नमस्कारी. मानवबंध स्वामींचा हात ज्या वस्तूला लागला, जिथे मनोधर्म आहे तेवढाच पूजा करतो, दुसऱ्या ठिकाणी पूजा करत नाही. तर आता तुम्हाला सांगतो, श्री चक्रधर स्वामी महाराज 1650 तीर्थस्थान परिभ्रमण झालं. प्रत्येकाच्या भेटीला गेले, प्रत्येकाकडे इकडे तिकडे सगळं झालं. आणि त्यानंतर शेवटचं सांगतो एकदम, आता सगळं झालं आणि आता या ठिकाणी डोमेग्रामला ते आहे. आणि डोमेग्रामला, अरे पाणी राहू द्या दादा, दादा दादा नको पाणी नको, मला सगळं डिस्टर्ब होते. ते काय होते, गडबड होते. नंतर आपण सोबत बसून जेवणच करून घेऊ. आता 10 मिनिटं थांबा फक्त, जाऊ द्या. 26 नाही तर फक्त 10 मिनिटं थांबा. हा, तर त्या चक्रधर स्वामी महाराज हे डोमेग्रामला आहेत. डोमेग्रामला ज्या वेळेला होते, त्यावेळेला डोमेग्रामला ज्या वेळेला चक्रधर स्वामी महाराज आहेत, त्यावेळेला तिथे श्री चक्रधर स्वामींनी आता सांगितलं की आमचं कार्य संपलेलं आहे, अवतार कार्य संपलं. लक्षात घ्या, डोमेग्रामला सगळं म्हणजे स्वामी जवळ भरपूर परिवार होता. जसा परिवार राहतो ना, सर्व परिवार आश्रमात जाऊन तुम्ही बाबा राहतात, बाबा जो परिवार राहतो ना सर्व साधू संत, तशा प्रकारे लक्षात घ्या तुम्ही तो इमॅजिन करा. बाबा आहेत, बाबा जो परिवार आहे, तशा प्रकारे स्वामी आहेत आणि स्वामी जवळ तो परिवार आहे. आणि त्या परिवाराला स्वामींनी सांगितलं का आम्ही आमचं अवतार कार्य इथे थांबते, आता आम्ही तुम्हाला सगळ्याला सोडून जातो आहोत. त्यावेळेला सगळे रडायला लागले, टेन्शन मध्ये आहे, दुःख करू लागले. का हो, आमच्याकडून काही चुकलं का? स्वामींनी सांगितलं नाही, आमचं अवतार कार्य इथपर्यंतच. मग आधी याच्या पुढे काय करायचं? ते 9 वृद्धिपुरासी, परमेश्वर पुरासी, गोविंद प्रभू असे. हो, पण स्वामी तर आम्ही तुम्हाला मानतो ना. अरे ते येथीचे गुरु, ते तुमचे परमगुरु, गुरुचे गुरु ते परमगुरु. हो बरोबर आहे स्वामी, परंतु आम्ही तुमच्याशिवाय राहू शकत नाही. सगळे बोलायला लागले, दुःखाचा प्रसंग आहे हा. त्यावेळेला स्वामींनी सांगितलं तुम्ही चिंता करू नका, आम्ही इथून जरी गेलो तरी या संपूर्ण मार्गाची व्यवस्था, जसं नाही का आश्रमाची व्यवस्था राहते, तर एक बाबा गेल्याच्या नंतर त्यांचे शिष्य त्या ठिकाणी बसतात आणि ते महंत होतात. तसे या ठिकाणी तुमची सगळी व्यवस्था पाहणारे नागदेवाचार्य आहेत. महानुभाव पंथाचे प्रथम महंत कोण? प्रथम महंत, जे महंत दिसतात ना तुम्हाला, महंत आचार्य म्हणतो ना आपण, महानुभाव पंथाचे प्रथम महंत, प्रथम आचार्य हे नागदेवाचार्य. सांगितलं स्वामी श्री चक्रधर स्वामींनी की तुम्हाला हे नागदेव आहे ते सांभाळतील. परंतु नागदेवाचार्यांची अशी अवस्था झाली होती का त्यांना कोणीतरी सांभाळावं, कारण त्यांना कोणीतरी सांभाळावं अशी परिस्थिती त्या ठिकाणी झाली. आणि सर्वज्ञ नागदेवते उदास झाले त्या समयी, विरहाग्नी
खडकला भयंकर शांत होईना तो हृदयी सुख चैन नाही मनी तळफळतो जलावीन मासा जसा तळफळतो जणू काही त्यांचे वरती आकाश पडले सौख्य जीवनाचे ते छिन्न भिन्न झाले ते जीवनाचं सगळं छिन्न भिन्न होऊन गेलं कोणाचं नागदेवाचार्यांच्या जीवनाचं छिन्न भिन्न होऊन गेलं इकडे तिकडे इतस्तत म्हणतो आपण इकडे तिकडे असं वाहून गेलं डोकं चालत नव्हतं माझे स्वामी गेले ना हो आणि मग घरोघरी ते भिक्षा मागत फिरायला लागले त्यांचा परिवार ते महादाईसा वगैरे जे होते ना घरोघरी भिक्षा मागत फिरले कोणी माझे स्वामी द्या ना अरे माझे स्वामी पाहिले का माझे स्वामी मला द्या हे रडायला लागले भिक्षा मागायला लागले सगळेचे सगळे परिवार आणि हे जे नागदेवाचार्य होते ना हे रडत 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 त्या भानखेडीच्या डोंगरावर जाऊन पडले भानखेडी हे अमरावती जिल्ह्यामध्ये भानखेड नावाचं गाव आहे भानखेड नावाचं अमरावती जिल्ह्यामध्ये गाव आहे अमरावती पासून 13 किलोमीटर अंतरावरती डोंगर आहे त्या डोंगरावरती ते गाव आहे भानखेडी या गाव त्या गावाचं नाव आहे भानखेडीला नागदेवाचार्य आले त्यांना काही सुचतच नव्हतं जसं जलावीन मासा राहतो ना तडफड तडफड करतो तर स्वामी विना त्याला तडफड तडफड सुटली होती मी काय करावं जगावं की मरावं आणि असं असताना ते येऊन त्या भानखेडीच्या डोंगरामध्ये येऊन पडले आणि त्यांची बहीण आहे महादाईसा तुम्ही याच्या पहिले ऐकलं असेल का महानुभाव पंथाचं रक्षण एका स्त्रीनं केलं ऐकलं असेल स्त्रीनं केलं म्हणजे महादाईसानं केलं कसं केलं नागदेवाचार्यांची बहीण ही महादाईसा या बहिणीच्या लक्षात आलं हो माझा भाऊ कुठतरी गेला असेल कारण विरह त्याला सहन झाला नसेल माझ्या भावाला आणि ती तशीच धावत निघाली तिच्या डोक्यात होतं स्वामी श्री जगद्धारांनी सांगितलेलं आहे का रिद्धिपुराशी तुम्हाला आता इथून पुढे रिद्धपुराला जायचं आहे ती धावत गेली रिद्धपूरला गेले गोविंद प्रभूंना ती महादाईसा भेटली दंडवत केला आणि विचारलं जीजी माझा भाऊ कुठे आहे नागदेवाचार्य कुठे आहे आणि नागदेवाचार्य कुठे आहे प्रश्न विचारल्याबरोबर श्री गोविंद प्रभू महाराज म्हणतात मेली जाय म्हणे भानखेडीसी आहे म्हणे आणि असं ऐकलं भानखेडला आहे हा शब्द ऐकला धावत सुटली आणि इकडे तिकडे लोकांना विचारते आहे त्या भानखेडचं डोंगर फार मोठा आहे फार मोठं डोंगर आहे ते कमीत कमी ते 500 एकर मध्ये असत ते एवढं मोठं डोंगर आहे त्या डोंगरावर इकडे तिकडे विचारते आहे अरे कोणी पाहिलं का त्या डोंगरात कोण सापडणार आहे हो आणि गायकी पोरं त्यांना मिळाली त्या गायकी पोरांना विचारलं का हो माझ्या भावाला अशा पद्धतीने तो दिसतो वर्णन केलं शरीर वर्णन केलं असं अशा पद्धतीचा माझा भाऊ दिसतोय तुम्ही पाहिलं का त्यांनी सांगितलं हो आई आम्ही पाहिलं ते पलीकडे दगड दिसतोय ना त्याच्या पलीकडे ते पडलेले आहेत त्यांच्या श्वास चालू होता आम्ही त्यांना पाहिलं आणि थोडस दूध पाजलं आम्ही त्यांना थोडं दूध पाजलं त्यांच्या मुखात घातलं थोडं दूध असं म्हणल्याबरोबर ते महादाईसा धावत गेली भावाला विचारलं अरे उठणारे भाऊ अरे का बरं पडला आहेस ती भावाला म्हणते आहे ते म्हणे माझा देवच नाही आहे कोण बोललाय नागदेवाचार्य म्हणते अरे माझा देहवच नाही आहे मी कोणासाठी जगू आता तेव्हा ती बहीण म्हणते अरे तुझा देव नाही ते नव्हे रे रिद्धपुरासी आहे ते माझे देव नव्हे रिद्धपुरासी आहे ते माझे देव नव्हे माझा देव तो श्री चक्रधर त्याने सांगितलं मेल्या देवाचे गुरु ते परमगुरु आणि असा शब्द तू वापरतोय तुला काही वाटत नाही का असे शब्द तुला योग्य वाटत नाही असं म्हटलं आणि ही लठ्ठ होती जाडी होती चांगली धष्टपुष्ट होती पुरुषार्थी बाई होती तिनं आपल्या भावाला उचललं पाठीवरती घेतलं पहा बहिणीने भावाला पाठीवरती घेतलं महादाईसाने आणि ती घेऊन रुद्धपूरला आली म्हणून बाईने महानुभाव पंथाचं रक्षण केलं नागदेवाचार्य हे महानुभाव पंथाचे प्रथम आचार्य लक्षात आलं महानुभाव पंथाचे आचार्य म्हणजे महंत कोण पहिले नागदेवाचार्य भास्कर भट्ट बोरीकर दुसरे त्यानंतर तिसरे केशीराज व्यास त्यानंतर ही महंतांची परंपरा सुरू झाली असं करता करता हिराईसा पर्यंत आली हिराईसा ही स्त्री आहे बाई आहे हिराईसा पर्यंत आली हिराईसाला 13 शिष्य
हिराईसाला 13 शिष्य. किती शिष्य आहे? 13. ते 13 शिष्यांना 13 महंत देण्यात आल्या आणि ते आज आमनाई आहेत. आपण म्हणतो ना 13 आमनाई महानुभाव पंथाचे. 13 आमनाई म्हणजे 13 महानुभाव पंथाचे मुख्य आचार्य, मोठे बाबा. 13 आमनाई. ते 13 हिराईसाचे ते 13 शिष्य, ते 13 आमनाई झाले. आणि 13 शिष्यांना जसं एका मार्गात 25 शिष्य राहतात ना, तसे ते एका शिष्याला 25-30 कोणाला 40 शिष्य झाले. आणि त्या प्रत्येक शिष्याला महंत्या होत गेल्या. आणि असे महंतांचं ते फांदीला फांदी फुटत गेली. आणि अशा त्या फांदीपर्यंत हे सगळे महंत जे दिसत आहेत आपल्याला, ते सर्व महंत मानव पंथात झाले. आलं का लक्षात तुम्हाला? या पद्धतीचा हा महानुभाव पंथ आहे. या पद्धतीचा हा महानुभाव पंथ. याबद्दल माहिती पाहिजे आपल्याला.